आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं अधिवेशन आहे, तर आपण नागपूरहून आलं तर काय म्हणाल या संदर्भामध्ये? आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी 1988 पासूनच लढत आहेत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 3 जुलै 90 पासून फक्त किमान वेतन देत आहे. मग ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची हेच मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी, पेन्शन हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि आकृती बंधामध्ये सुधारणा ह्या एवढ्या 3 मागण्या आहेत. तर त्यांच्यासाठी हे मेन अधिवेशन आहे. आणि आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब आणि जे आमचे राज्याध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे आज एवढा वाजागाजा आहे. आमचे बच्चूभाऊ कडू, आमचे राज्य सरचिटणीस गिरीशभाऊ दाभाडकर, असं भाऊ कुठे बरेचसे काजी साहेब, हे बरेचसे राज्य पदाधिकारी, त्याच्यात मी विभागीय अध्यक्ष, माझे नाव जयदेव आंबुलकर आहे आणि आम्ही सतत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी लढा देत आहोत आणि लढा देत राहून. आपण विभागीय, नागपूरचे विभागीय अध्यक्ष आहात, अजून मुख्यमंत्री साहेब पण तिकडचेच आहेत, तर या संदर्भामध्ये तुमच्या मागण्या प्रलंबित का बरं राहिल्या आतापर्यंत? नाही, मुख्यमंत्री जरी आमच्या नागपूरचे आहेत, पण हे सगळं जे काम होते हे दिवाळी अधिवेशनात होत नाही, हे सगळं मंत्रालयात काम होते आणि मंत्रालयात आमचा पाठपुरावा चालू आहे. या संदर्भामध्ये आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला काय आवाहन करणार? आम्ही याच आवाहन करतो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, हिंमत आणायची नाही. आपण एकजुटीनं लढा देऊया आणि ज्या आपल्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू, एवढी आश्वासन. माझं नाव जयदेव आंबुलकर, नागपूर विभागीय अध्यक्ष. आज ग्रामपंचायतचं अधिवेशन आहे राज्यस्तरीय, तर काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? ग्रामपंचायत अधिवेशनासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या अधिवेशनाचं एकमेव उद्देश हा आहे की आम्ही रात्रंदिवस काम करणारे कर्मचारी आहोत. रात्रंदिवस काम करणारे कर्मचारी असून सुद्धा आम्हाला तुटपुंज मानधन दिलं जातं. आम्हाला काही पगार नाही, बिगार नाही, काही नाही, आणि ते बी वेळेला पडत नाही. याच शासनानं भविष्य निर्वाह निधीचे अजून पैसे भविष्य निर्वाह निधी जाहीर केले आहे, तरी पण आम्हाला भविष्य निर्वाह निधी मिळत नाही. राहणीमान भत्ता शासनानं आम्हाला 4,000 रुपये राहणीमान भत्ता दिलेला आहे महिना, तरी या राहणीमान भत्त्याचा अजून पण आम्हाला कोण्याच कर्मचाऱ्याला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोण्याच कर्मचाऱ्याला राहणीमान भत्ता भेटलेला नाही. त्यासाठी आम्ही इथे या आज अधिवेशनाला आलेलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत, उपमुख्यमंत्री येणार आहेत. यांच्यापुढे आमच्या व्यथा मांडून आम्ही काही ना काही तिथून घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. कोणत्या मागण्या आहेत तुमच्या? राहणीमान भत्ता, पगार वाढ, भविष्य निर्वाह निधी, वेळेवर पेमेंट पडत नाही, 10% भरती आहे. आमचे कोणतेच अजून आमचे नुसते कागदावर आहेत, आमचे फक्त कागदावर आहेत. आम्हाला कुठल्याच वर्गाचा लाभ भेटत नाही. वसुलीची आठ, जाचक एक वसुलीची आठ आम्हाला लागू केली आहे. ही आठ आम्हाला रद्द केलीच पाहिजे. यासाठी आम्ही इथे जमलो आहोत. तुमचे हजारो पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचे वेतन बाकी आहे. हो, तर त्या संदर्भामध्ये बरेच आंदोलनं वगैरे झाले, तर अजून काही झाले नाही, तर त्या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? बरोबर आहे, ठीक आहे सर. आता या अधिवेशनाला आम्ही याकरिता आलेलो आहोत की आम्हाला तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागतं. आज आमची खूप दिवसापासूनची मागणी होती की आम्हाला तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागतं आणि 10% जे आमचं आरक्षण शासनाने मान्य केलं होतं, त्या 10% आरक्षणामध्ये आणखी आमच्या कर्मचाऱ्याची भरती केली नाही. आमचं असं सरकारला असं या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही निवेदन देणार आहोत की बा 10% तुम्ही जी भरती करीत आहात ती 10% भरती दरवर्षी आम्हाला 10% भरती करता यावं, कारण आमच्या तुटपुंज्या मानधनावर आम्हाला काही करता येत नाही. आणि तसेच महानगरपालिका आणि नगरपालिका जे स्तरावरचे कर्मचारी आहेत त्याप्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी द्यावं, अशा पद्धतीची आम्ही मागणी सन्माननीय आमदार आमचे बच्चूभाऊ कडू आणि आमचे राज्याध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही सरकारला निवेदन वगैरे करणार आहोत. तुमच्या लोहा भागामध्ये किती ग्रामपंचायती आहे? आमच्या लोहा भागामध्ये 204 कर्मचारी आणि 204ला 204 कर्मचारी आज आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तुमचं नाव? माझं नाव लक्ष्मण बालाजी खेडकर, मी ग्रामपंचायत खेडकरवाडी येथील कर्मचारी.
आणि त्यातल्या त्यात आम्ही कोरोना काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काम केलं. सरकारनं जाहीर केलं की आम्हाला कोरोना काळामध्ये आम्हाला भत्ता देण्यात यावा, पण कोरोना काळात सुद्धा आम्हाला सरकारनं भत्ता दिला नाही. पण सगळ्यात जास्त ग्रामस्तरावरला जो मुख्य भाग असेल तर ग्रामपंचायत कर्मचारी आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सरपंच काम सांगतो, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ग्रामपंचायतचा सदस्य काम सांगतो, ग्रामसेवक काम सांगतो. प्रत्येक जण असं जर कामाचं तगादा ग्रामपंचायत सेवकाला किंवा कर्मचाऱ्याला, पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला लागत असेल तर त्याप्रमाणे वेतन मी त्या सरकारनं जाहीर करावं अशी आमची सरकारला एक मागणी आहे निवेदनाचा. ग्रामपंचायतमध्ये सरपंच बदललं की कर्मचारी पण काही बदलतात. अजून पुन्हा ते कर्मचारी मग त्यांची सत्ता दुसरे सरपंच आल्यानंतर घेतल्या जातात. तर मग असे आपल्या राज्यामध्ये किती कर्मचारी आहे? असे खूप कर्मचारी आहेत आमच्या राज्यामध्ये. आणि सरपंचाच्या तगाद्यातून एखादी बॉडी आली आणि दुसरी बॉडी निवडली आणि ती जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरोधात बॉडी आली तर आमच्या कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. हे बी आम्ही निवेदनाद्वारे वारंवार आणि आमच्या आंदोलनाद्वारे वारंवार आम्ही त्या ठिकाणी यासाठी बी आमच्या बाजूनं शासनानं एक कठोर कायदा करावा अशी सुद्धा आम्ही मागणी आमच्या निवेदनाद्वारे सरकारला करणार. तुमचं नाव काय? माझं नाव लक्ष्मण बालाजी खेडकर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील कर्मचारी आहे. ओके. हा तुमचं ग्रामपंचायतचं अधिवेशन आहे राज्यस्तरीय, तर काय म्हणाले या संदर्भामध्ये? काय झालं सर? हां, तुमचं अधिवेशन आहे तर तुमच्या कोणत्या मागण्या आहे? काय आहे तुमच्या आमच्या मागण्या आहे आम्हाला 100% अनुदान मिळावं. हां, हो, आम्हाला वेतन श्रेणी होते आणि परत आम्हाला जे जिल्हा परिषद प्रमाणे जे वेतन मिळतं नगरपालिका त्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं ही आमची इच्छा आहे. हां. किती लोक आले तुम्ही एकूण? आम्ही जवळजवळ 40 लोक आलो आहे. अंमळनेर. अंमळनेर. बरं. किती आहे तुमच्या भागामध्ये, किती ग्रामपंचायती आहे? आमच्या भागात 160 ग्रामपंचायत आमच्या अंमळनेर तालुक्यात. बरं. अजून कोण बोलणार? बोला. हां, प्रल्हाद शिक्षणे राहणार प्रगण तालुका अंबोली जिल्हा जळगाव. हां, तर आमचा हे 100% ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत शासनामार्फत पगार झाले पाहिजे. 10% जे वसुलीची अट होती ती 40 रुपये रद्द करण्यात येईल. परत 10% जिल्हा परिषदमध्ये कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात यावं. परत पेन्शन आम्हाला मिळावी आणि आमच्या आमच्या वारसांना नोकरीमध्ये संधी देण्यात यावी. अनुकंपा वगैरे असेल. आमदार पदाची आज झालेली आहेत आणि त्यांना राज्यमंत्रीपद देखील त्यांना बहाल झालेलं होतं आणि मंत्रिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये दिव्यांग मंत्रालय असेल, मेंढपाल असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, या समितींवर बच्चूभाऊंनी काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या सोडवण्यासाठी ते पुढे आलेले आहेत. नक्कीच आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे. आम्ही बच्चूभाऊंच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. आपलं नाव? मी दुर्वण पाटील, ठाणे जिल्हा सचिव. आज इथं भव्य दिव्य आदित्य हॉलमध्ये अधिवेशनाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे माननीय गिरीशभाऊ दाभोळकर यांच्या नेतृत्वामध्ये त्या अनुषंगाने आम्ही इथे जमलो आणि ते शासन दरबारी आमच्या ज्या मागण्या आहेत, प्रथम मागणी म्हणजे आमची वेतन श्रेणी आणि पेन्शन आणि त्यानंतर जे 10%चा प्रश्न आहे जो प्रत्येक जिल्हा परिषदेला जो ऐनवर टांगून आहे त्या भरत्या घेत नाही त्याकरता पण आहे. आणि जे आमची ERP लागून नुसार आमचे जे पेमेंट होत होते ते बंद आहेत आता, ते सुरू करण्यात यावे. बस एवढं आमचं. आणि प्रथम मागणी म्हणजे आमची वेतन आणि पेन्शन. ग्रामपंचायत कर्मचारी युनियन वर्धा जिल्हा आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्या जवळपास 35 वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या आकृतीबंधात सुधारणा करणे, सेवा शर्तीमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी अनेक आमच्या मागण्या जवळपास 35 वर्षापासून चालू आहे. आणि आमच्या मागणीचे फक्त किमान वेतन देतात शासन. किमान वेतन ते त्यामध्ये उत्पन्नाची अट लादलेली आहे. त्या उत्पन्नाच्या अट लादल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 75%, 50% आणि 100% असा पगार मिळत आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांना 50%च पगार मिळतो. त्या मागणीकरता आम्ही शासनाकडे वारंवार धरणे, आंदोलन, अधिवेशन सगळं घेतलेलं आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही पुन्हा महाअधिवेशन आयोजित करून या अधिवेशनासाठी येणारे जे पाहुणे आहेत, मुख्य
शासनाला आमची अशी विनंती आहे की या ग्रामपंचायतचा कर्मचारी तळागाळातला कर्मचारी असतो, जनतेची सेवा अहोरात्र करत असतो, परंतु त्याचं कुटुंब जगेल किंवा त्याचा उद्धार होईल असं वेतन शासनाकडून अद्याप प्राप्त झालं नसल्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकरता वेतन श्रेणी आणि कामगिरीमध्ये सुधारणा करावी अशी आम्ही आज या महाधिवेशनाच्या निमित्ताने शासनाकडे विनंती केली. माझं नाव विलास शंकरराव बोबडे, मुक्काम पोस्ट जिल्हा वर्धा. तिचा विचार वेगळा जर केला असेल न करता पण आज आम्हाला त्या पूर्ण न्याय द्यावा त्यांनी आणि आज आमच्या तळागाळातल्या कर्मचाऱ्यांबद्दल पूर्णपणे त्यांनी सहकार्य करावे आणि त्या सहकार्याला आम्ही एवढे महाराष्ट्र ग्रामपंचायत 45-11चे जे आहे 45,000 कर्मचारी ते पूर्णपणे सगळ्यांना या जे आता सरकार आहे त्यांना सगळ्यांना साथ द्यायला तयार आहे. पण आज आमच्या अखेरच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती यांनी ठाम राहावे आणि आमच्या पूर्णपणे मागण्या पूर्ण करावी हीच आमची सदिच्छा आहे. आमच्या नाशिक जिल्ह्याकडून हे आम्ही पूर्णपणे सदिच्छा करतो. जय हिंद. मागण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्या करतात अहो कारण ठेवला बरोबर आहे का? बरोबर आहे. आता यांना दुसराच कारण मिळावं याचं कारण काय? आज आम्ही नाशिक मालेगाव त्याला ऐकून एका खेड्याचं आम्ही आलोय इथं. कसं करता आलोय आम्ही? आमच्या मागण्या मंजूर होतील काहीतरी 2-4 होतील त्याच्यामुळे आलो. आम्ही तळागाळातले माणसं काम करणार आहे. तळागाळातले माणसं काम करणार आहे आम्ही. तुमचं नाव सांगा. बापू वनाजी बागुल, ग्रामपंचायत इलाने, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. वॉटर सप्लाय. सर्वप्रथम माझं नाव, मी यवतमाळ या जिल्ह्यातून आलेलो आहे. ग्रामपंचायत कर्मचारी कर्मचारी अर्जुन आणि आमच्या प्रमुख मागण्यामध्ये आम्हाला किमान वेतन पाहिजे. विशेषतः म्हणजे आमचे सर्व कर्मचारी आता त्यांना का फक्त 350 रुपये रोज पडतात आणि त्या 350 रुपये रोजामध्ये त्याच्या मागे त्याचा परिवार आहे. त्यामध्ये त्या 350 रुपयामध्ये काय होतं? काहीच नाही. आता कारण काय या सर्व सरकारने आम्हाला एक चिल्लर समजलेलं आहे. विशेषतः म्हणजे या 350 रुपयामध्ये सर्व गावाची कामे करून घेता आमच्या म्हणजे काम जास्त पैसा कमी म्हणून आम्हाला किमान वेतन लागू असायला पाहिजे असं आणि माझे सहकारी मित्र बोलते. वडगाव पोलीस स्टेशन ग्रामपंचायत कर्मचारी असून आमच्या रास्त मागण्या आहे. आजच्या अधिवेशनासाठी सर्व पंचकृषीतून आलेले महाराष्ट्र राज्यातून आमचे कर्मचारी बंधू आमचं शासनाला एकच मान्य आहे की आमचं जगणं मान्य नाही. आम्हाला फक्त दर दिवसात 300-400 रुपये रोजामध्ये स्वतःचा परिवार चालवणं शक्य होते का आणि दररोजची कामे याचा भार पाहता आमच्या जगासाठी आम्हाला जे काही योजनेची कामाची रक्कम असते ती आम्हाला मिळावी यासाठी आम्ही शासनाला या अधिवेशनाद्वारे आम्ही शासनाला कळवू इच्छितो की आमचंही जगणं मान्य करा आणि आम्हाला किमान वेतन श्रेणी आणि पगारवाढ आम्ही करून देण्यात यावी अशी आम्ही शासनाला आज विनंती करतो. मला आशा आहे की आमचा कर्मचारी वर्षानुवर्ष हा एकदम गरिबीत आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना काही मिळत नाही. तळागाळातला कर्मचारी आहे, शेवटचा कर्मचारी आहे हा कर्मचारी ग्रामपंचायतीचा, त्याला अजून काही मिळालं नाही. परंतु आमची एकच मागणी आहे की आम्हाला वेतन श्रेणी लागू व्हावी आणि आमचं भविष्याचं, आमच्या कुटुंबाचं आणि आमच्या सर्व लेकराबाळांचं कल्याण व्हावं ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आज ते होईल असं आम्ही 100% इच्छा व्यक्त करतो. आणि जवळजवळ 20 वर्ष कर्मचाऱ्यांनी काम केलं. 40 वर्ष काम झाले आणि अजून आमचा 10% प्रश्न आहे सर. तो 10% भरतीचा आम्हाला मिळत नाही, थांबून जातात. हे जिल्हा परिषदवाले भरती थांबून जातात, आम्हाला न्याय मिळत नाही. तोही न्याय मिळाला पाहिजे आज आम्ही मागणी करणार आहेत आणि असे बच्चूभाऊ आमचे मुख्यमंत्री साहेबांसमोर विषय मांडतील आणि ते पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो. कोणत्या जिल्ह्यातून आले? अधिवेशन झालं महाराष्ट्रामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांचे, पण त्या अधिवेशनामध्ये हे मागण्या मंजूर झाल्या नाही. नाही मागणी झाल्या, मागण्या केल्या पण मंजूर झाल्या नाही. आम्हाला
आम्हाला फक्त तोंडाला पाण्यात पुसली द्यायचं आहे. आम्हाला आजपर्यंत काही मिळालं नाही, परंतु आता अपेक्षा आहे आम्हाला बच्चूभाऊ कडून विश्वास आहे. ते आता आमदार झालेले आहेत, ते 100% आम्हाला यश देत. कोणत्या जिल्ह्यातून आले तुम्ही? बागलाण तालुका नाशिक जिल्हा आम्ही आलेलो आहोत. सुनील जगताप, सुनील भगवान जगताप, चौगाव ग्रामपंचायत बागलाण. किती लोक आले आपण? आम्ही 15-16 गाड्या आलेल्या आहेत. 100 कर्मचारी आलेलो. विक्रम जाधव, राहणार हातडी, तालुका घनसंगी, जिल्हा जालना इथून आलेलो आहे. आज आम्ही कर्मचारी घनसंगी या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळावा. हा खूप दिवसाचा लढा आहे आणि याच्यासाठी आमचे खूप प्रयत्न आहे. आम्ही पैशाच्या ठिकाणी येतो आणि आम्ही हा ग्रामपंचायत कर्मचारी कमी वेतनावर काम करतो. गावामधले कुठलंही काम असू द्या, आरोग्याचं असू द्या, कामावरले पाण्याचं असू द्या, ग्रामपंचायतीचे काम असू द्या, सर्व कामं आम्ही मार्ग आणि कमी वेतनात मारतो. आमचे अनेक प्रश्न आहेत. राहणीमान भत्ता राहिलेला आहे आणि GPFच्या खात्यावरील पैसा अजून आमचा वर्ग झालेला नाही. पण एवढंच सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला तात्काळ वेतन श्रेणी मार्गिका लावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. खरे म्हणजे आपण गव्हर्नमेंटचे सरकारचे महत्वाचे घटक म्हणून आपण काम करता. सरकार आपल्याकडे काय दुर्लक्ष करते? आम्ही सर्व इतके काम करतो सर आणि ते कमी वेतनात. आम्ही इतके आज गावात मी माझ्या गावामध्ये टँकर चालू गावात आज 24 तास आम्ही टँकर दिवस पाणी गावासाठी पुरवठा करतो. विहिरीवरती टँकर भरपूर गावामध्ये आणतो, पाण्याची सेवा भरपूर पुरवतो. कोणत्याही हालापेष्टा पाऊस कोरोना काळामध्ये आम्ही अहोरात्र लोकांची सेवा केली. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बी आम्ही इतकं परिश्रम घेतलं. माझा मित्रसुद्धा याच्यामध्ये आज गेलेला आहे. तरी बी आज आमचा एवढा प्रश्न आहे की शासन दुर्लक्ष करते. माझं एवढंच रिक्वेस्ट आहे सरकारला की आमदार खासदार पेन्शन चालू काही आहे पण कर्मचाऱ्याला का हा न्याय फक्त सरकारने तात्काळ याचा मार्गी लावा आणि आम्हाला एकच मागणी सरकारला की वेतन श्रेणी मार्गी करावा. सरकारच्या नेतृत्वामध्ये आपल्या मागण्या मंजूर होतील असा विश्वास आपल्याला वाटतो? 100% बच्चू भाऊ, 100% आमचे मायबाप आहे. 100% हे मार्गी लावतील हे आम्हाला 100% विश्वास आहे. काय नाव तुमचं? त्यांनी नाव काय तुमचं? माझं नाव विक्रम जाधव. विरोध नाही, पण माझं बोलणं असं आहे की ह्या ठिकाणी आमचं काहीतरी करावं. टेम्परवारी कर्मचारी सर्वात जास्ती कामं करतात. वास्तविक जर बघितलं कर्मचारी ही आकृती बंधनवाली जास्ती कामं करत नाही, पण टेम्परवारी कर्मचारी जास्त काम करतात. हाच माझं म्हणणं आहे. साहेबांना एक विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ग्रामपंचायतीतून शिपाई टेम्परवारी गेल्या 25 वर्ष झाले. मला 2000 मध्ये लागलो होतो. मी माणिक प्रभाकर आहिरे पाटील, श्री क्षेत्र चंदनपुरी वारकरी संप्रदाय मालेगाव तालुक्याचा अध्यक्ष आहे. त्यानंतर कीर्तनकार पण आहे मी. ओम सर, आज ग्रामपंचायत कर्मचारी ओके, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं राज्यस्तरीय अधिवेशन तर तुमच्या कोणकोणत्या मागण्या आहे, काय म्हणाल तुम्ही? सर, वेतनश्रीचा एक प्रश्न तर महत्त्वाचा विषय आणि तो बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनासाठी सुटेल अशी निश्चित आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी जमलेलो आहोत. कोणत्या जिल्ह्यातून आला तुम्ही? आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्याचा मी तालुका अध्यक्ष आहे. काय मागणी आहे तुमच्या आणि किती दिवसापासून पेंडिंग आहे? मागण्या त्याच्या बऱ्याच दिवसात पेंडिंग आहे. वेतन श्रेणी मिळाली पाहिजे कर्मचाऱ्यांना. किमान वेतन चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे बच्चूभाऊ कडू अध्यक्ष झाल्यापासून जो 19 महिन्याचा एरियाचा फरक होता तो आम्हाला त्यांनी मिळवून दिला आणि राहणीमान भत्ता वेळेवर, भविष्य निर्वाह निधी वेळेवर भेटत नाही काही काही ठिकाणी आणि अजूनही काही काही कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी भेटत नाही आणि जे एरियाची रक्कम काही ठिकाणी ग्रामपंचायत भेटली नाही त्या सुद्धा भेटल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि पुरवठ्याच्या कर्मचाऱ्याच्या पण काही समस्या आहे भरपूर आहे साहेब. आणि पुरवठा कर्मचाऱ्यांना सुद्धा जे गमबूट वगैरे भेटले पाहिजे, त्यांना रात्रीचं काम करावं लागतं त्या ठिकाणी त्यांना टॉर्च वगैरे पाहिजे, त्यांना ड्रेस वगैरे दिले पाहिजे, त्यांच्या सुरक्षितेसाठी काही किट वगैरे असतात तेच असतात उपलब्ध करून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्हाला विश्वास आहे का बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली हे तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील?
हो, बच्चूभाऊ कडूंच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रश्न मार्गी लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हे प्रश्न बच्चूभाऊ कडू सोडू शकतात अशी पण आमची अपेक्षा आहे. शासनाला काय आव्हान करणार? शासनाला एकच अपेक्षा, आमचा जास्त अंत न पाहता आम्हाला वेतन श्रेणी लागू केली पाहिजे आणि सर्वसामान्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं जीवन स्तर कसं उंचावलं पाहिजे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांची एक मागणी आहे. काय नाव तुमचं? मी बबन सागळे संगमनेर तालुका अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 4511. माझं पूर्ण नाव रमेश देवराव लाकापुरे, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर, तालुका सचिव. आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, पूर्ण कर्मचारी युनियनचे बहुत काही समस्या आहे, त्या निमित्ताने हे भव्य महाधिवेशनाचा कार्यक्रम इथे पार पडत आहे. महत्त्वाचं म्हणजे वसुलीची अट रद्द झाली आहे, परंतु वसुली ही आम्हाला करावंच लागत आहे. ज्याच्या न केल्यास आम्हाला पगार बरोबर मिळत नाही, त्याच्यासाठी पण आमचा लढा आहे. आणि जसं नगर परिषद आणि पंचायत समिती त्या पद्धतीनं शिपायांना पेमेंट करतो वेतन श्रेणीच्या हिशोबानं, तसं आम्हाला द्यावं एवढीच आमची मागणी आहे. बस. आता किती कर्मचारी आला चंद्रपूर? आम्ही कर्मचारी जवळपास 200 कर्मचारी आहोत जिल्ह्यातून. आमचं आता बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली तुम्ही आज राज्यस्तरीय हो, ते आमचे राज्य अध्यक्ष आहे बच्चूभाऊजी कडू. तुम्हाला वाटतंय का त्यांच्या नेतृत्वाखाली हो, काहीतरी होणार, 100% गॅरंटी काहीतरी होणार. बच्चूभाऊ मानला तर करणार म्हणजे करणार. सरकारला काय आव्हान करणार? सरकारला आव्हान आमचं एकच आहे की आम्हाला 100% पेमेंट द्या किंवा वेतन श्रेणी लागू करा. बस. रमेश देवराव लाकापुरे, तालुका सचिव, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, त्याच्यावरून तुम्हाला वाटतं की त्यांच्या नेतृत्वात तुमच्या मागण्या मंजूर? बिलकुल 100% होणार, काही ना काही होणार. याच्या आधी पण बच्चूभाऊंनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा लढा दिला. त्यांच्यामुळेच 11,635 पगार चालू झालेला आहे. पण उत्पन्नाची अट जी आहे ती रद्द झालेली नव्हती, आता झालेली आहे. पण आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे. नगरपालिका किंवा जिल्हा परिषदप्रमाणे आम्ही पण कर्मचारी तेच काम करतो आणि आम्हाला पगाराची त्यांच्याप्रमाणेच आवश्यकता असते. तसंच प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा कामगारांना EPF कार्यालयात काय म्हणता PF आणि आमचं मात्र एखाद्या बँकेत त्याच्यामध्ये काय व्याज नाही आणि अशा प्रकारच्या आमच्या बऱ्याचशा मागण्या त्या बच्चूभाऊच्या माध्यमातून पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास. ग्रामपंचायत निमगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या एवढ्या आहेत की त्या सांगण्यात म्हणजे एवढं म्हणजे खराब असतो. मला सांगतो सकाळच्या 5 वाजता उठून लाईटा बंद करणे, त्याच्यानंतर 6:30ला नळा सोडणे, त्याच्यानंतर 10ला वॉल कसणे, पुन्हा त्या टाक्या भरून ठेवणे आणि लाईन नसली तर रात्रोला रात्र काढावं लागतं. आपल्या ग्रामपंचायतपासून नाल्यावर 3-3 किलोमीटर जावं लागतो. पुण्या दिवशी जनावर येईल, काय येईल, हे वाघ येईल, अस्वल येईल, याची पर्वा न करता ग्रामपंचायत कर्मचारी हा कंटिन्यू काम करत असतो आणि शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही जो काम करत नाही त्याला डबल टिबल पगार आहे आणि जो मेहनत करतो ग्रामपंचायत कर्मचारी त्याला 12, 13, 15 हजारवर आणि ते पण पगार काम करतो आणि ते पण पगार आम्हाला 6 महिने होत नाही. 6 महिने पगार होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जो ग्रामसेवक आहे तो ग्रामपंचायतला ग्रामसेवक असतो, हा लहान कर्मचारी असल्यामुळे त्याला दाबल्या जातो, त्याच्यावर प्रेशर आणला जातो की तुला हा करावाच लागेल. ग्राम विस्तार अधिकारी ग्राम विस्तार त्याला वसुलीचे अधिकार त्याच्याकडे आहेत, रेकॉर्ड लिहायचं काम त्याच्याकडे आहे, पण संपूर्ण काम हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हातूनच केला जातो आणि त्याच्यावर हा सगळ्यात मोठा अन्याय आहे. सरपंच सुद्धा त्याला असं वाटतो की हा आमचा चपराशी, कधी तर काही चपराशांना घरचे पण कामं सांगतात. आपल्या सर्व समस्या 100% आहे. बच्चू भाऊ आहेत तर 100% आहे. बच्चू भाऊ, गिरीश भाऊ आहेत, त्याच्यामुळे आम्हाला वाटते की आमची समस्या आता हळूहळू कमी होत चालेल. आपलं नाव सांगा ना. रोमेश कुशाल गहाणे, ग्रामपंचायत निमगाव, तालुका अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया. ओके.
नाव संगपाल किसन रामटेके. मी यवतमाळ तालुक्यातून आलेलो आहे आणि आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511च्या वतीने आम्ही राज्यातील 60,000 कर्मचारी इथे उपस्थित झालेलो आहोत आणि आमच्या मागण्या अशा आहे की जेणेकरून आम्ही रात्रंदिवस पाणी पुरवठा करतो, जेणे साफसफाई करतो आणि स्वच्छता निगराणी राखतो. रात्र दिवस काम करून आम्हाला पेमेंटसुद्धा मिळत नाही, टायमावर वेतन मिळत नाही. त्याच्यासाठी आम्हाला लोकांना भांडावं लागते आणि काही अडचणी असते ते खूप सहन करावं लागते, अंगावर सुद्धा येते. जेणेकरून कसं आहे, लोकांचा प्रश्न सांभाळण्यासाठी आपण कबाळ कष्ट करतो, पण आपल्याला जर वेळेवर जर वेतन मिळत नसेल तर खरंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं खूप येईल. कर्मचारी आणि शेतकऱ्यांचे खंबीर नेते म्हणून बच्चू भाऊ कडूंचं नाव प्रसिद्ध आहे. मग आज तुम्ही या ठिकाणी आले, अधिवेशन होत आहे तुमचं. बच्चू भाऊ कडू आपल्या प्रश्नांना न्याय देतील का? न्याय मिळालाच पाहिजे आणि बच्चू भाऊ न्याय देणारच आहे. हे खंबीर ठोकपणे बच्चू भाऊचं नाव घेऊन आम्ही या संघटनेला मजबूत करणार. आपलं नाव काय नाव? माझं नाव संगपाल किसन रामटेके, यवतमाळ जिल्हा.